नमस्कार मित्रांनो, ऑफिसमधून सुट्टी झाल्यावर मिळेल त्या गाडीने कशी तरी धावत पळत घामाने भिजलेल्या साक्षीने जेव्हा घरामध्ये पाऊल टाकलं तर पूर्ण घर अस्ताव्यस्त पडलं होतं. दोन्ही मुले हातामध्ये वेफर्सचे पॅकेट घेऊन पप्पा रमेश सोबत टीव्ही बघण्यात व्यस्त होते. साक्षीने घरात येताच टीव्हीचा रिमोट हातात घेऊन टीव्ही बंद केला. त्यामुळे तिचा नवरा रमेश जोरात तिच्यावर ओरडला, वेड लागलं आहे का तुला? आता पिक्चरचा क्लायमॅक्स आला होता आणि तू टीव्ही बंद केलंस. आपल्या पप्पांना असं ओरडताना बघून दोन्ही मुलं घाबरली आणि धावत जाऊन आपल्या आईच्या पदराआड लपून बसली. तेव्हा साक्षी रमेशला म्हणाली, किती जोरात ओरडतो आहेस? बिचारी मुलं घाबरली. थोडं हळू बोलत जा, घर आहे हे. आपण जसं वागतो तसं बोलतो तसं आपली मुलं आपलं अनुकरण करत असतात. आणि हो, आज तुझा हाफ डे होता ना, मग जर कामावरून लवकर घरी आला होतास तर घरी येऊन तू मुलांना अजून जेवणासाठी काही बनवलं नाहीस का? मुलांकडे बघ जरा, बिचारी जेवणाच्या वेळेस वेफर्स खात आपली भूक भागवत आहेत. साक्षी रागाने रमेशला या गोष्टी बोलत होती. तितक्यात आपली बायको आपल्यालाच उलट गोष्टी शिकवते या गोष्टीची रमेशला खूप चीड आली. मग तो तरी कुठे मागे असणार? तो शांत बसून बायकोचं ऐकून घेणाऱ्यांपैकी नव्हता. त्याला प्रचंड राग आला आणि रागाच्या भरात म्हणू लागला जे तो नेहमीच बोलायचा, पण आज त्याला थोडा जास्तच राग आला होता. तो म्हणाला, तू नोकरी तुझ्या मर्जीने करत आहेस, हे घर तुझ्या पैशावर चालत नाही. आणि हो, कान उघडून ऐक की तू जसं सांगशील तसं ऐकायला मी काय तुझा नोकर नाही. तुला वाटत असेल की मी मुलांची खेळणी जागच्या जागी ठेवावी, स्वयंपाकघरात जाऊन तुझ्यासाठी स्वयंपाक तयार करावा आणि मुलांना भरवावं, त्यांना बागेत घेऊन जावं, ही सगळी कामं तुम्हा बायकांची आहेत. तू ऑफिसला जातेस तर माझ्यावर काही उपकार करत नाहीस. तुलाच हौस आहे ना घराच्या बाहेर जाऊन मौज मस्ती करायची, ऑफिसच्या नावावर वेगवेगळ्या साड्या ड्रेस खरेदी करायची. का तर ऑफिसमध्ये जायचं असतं ना. तिकडचे सर्वजण नवीन कपडे घालून येतात. ही सगळी नाटकं असतात, स्वतःला मिरवण्याची कारण असतात. मग आता ऑफिसला जातेस म्हणजे मुलांवर लक्ष दिलं नसेल किंवा नाही दिलं तरी चालेल असा विचार तुझ्या डोक्यात येत असेल ना. तू ऑफिसला जातेस म्हणून घरातली कामं मी करावी अशी तुझी अपेक्षा असेल, पण मी तुला सांगतो ते कदापि शक्य नाही. रमेशचं असं बोलणं ऐकून साक्षीला खूप वाईट वाटलं. पण त्यांचं असं बोलणं किंवा असं वागणं हे पहिल्यांदा नव्हतं, पण आज तो जरा प्रमाणापेक्षा जास्तच बोलला होता. रमेश नेहमीच साक्षीला अशा प्रकारे अपमानास्पद वागणूक द्यायचा. स्वतः तर घरातील कोणत्याही कामाला हातसुद्धा लावत नव्हता. घरातील सर्व कामाची जबाबदारी एकट्या साक्षीवर होती आणि त्यात भर म्हणजे रमेशचं असं वागणं. त्यामुळे साक्षी आतून खूप तुटून जायची. एवढी सर्व घटना झाली तरी साक्षी लगेचच कपडे बदलून किचनमध्ये आली आणि डाळ व भाताचा कुकर लावू लागली, कारण मुलांना खूपच भूक लागली होती. तसंच तिने एका बाजूला बटाट्याच्या भाजीची तयारी केली. थोड्याच वेळात तिने तिच्या मुलांना डाळ भात आणि भाजी वाढून दिलं. मुलं भुकेने खूप व्याकुळ झाली होती. मुलांचं जेवण झाल्यानंतर तिने त्यांचा अभ्यास घेतला आणि त्यांना झोपण्यासाठी खोलीत पाठवलं. त्यानंतर तिने किचनमध्ये जाऊन रमेशसाठी स्वतःसाठी जेवणाचं ताट वाढून घेतलं. जेवणाचं एक ताट तिने रमेशसमोर काही न बोलता गप्पपणे ठेवून दिलं. ताटात फक्त डाळ भात आणि भाजी बघून रमेश परत चिडला आणि म्हणाला, हे काय, फक्त डाळ भात आणि भाजी बनवली आहेस? तू चपात्या का नाही बनवल्यास? तुला माहीत आहे ना चपाती खाल्ल्याशिवाय माझं पोट भरत नाही आणि मला झोपही येत नाही. त्यावर साक्षी म्हणू लागली, आज मी खूप थकली आहे. सकाळी पण चपात्यांचं पीठ जास्तीचं मळून ठेवता आलं नाही आणि आता म्हणजे पीठ मळून चपात्या बनवण्या इतकं माझ्यात त्राण राहिलेलं नाही. आज ऑफिसमध्ये खूप काम होतं, त्यामुळं मी खूप थकली आहे. आजचा दिवस डाळ आणि भात खाऊन घे. त्यावर रमेश भडकला आणि म्हणाला, हो, तुला तर फक्त कारणच हवी असतात ना. या जगात तू एकटी जॉब करत नाहीस. माझ्या ऑफिसमधल्या इतर मित्रांच्या बायकासुद्धा जॉब करतात, पण त्या सर्व तुझ्यासारख्या नाहीत. तुला माहीत आहे का, माझा मित्र प्रतीक डब्यामध्ये दररोज 2 भाज्या, चपात्या आणि डाळ भातसुद्धा घेऊन येतो. त्याची बायकोसुद्धा मुलांना सांभाळून जॉब करते.
रमेशचं असं बोलणं ऐकून साक्षीच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले, पण ती काहीच न बोलता गपचूपपणे स्वयंपाकघरात निघून गेली आणि स्वयंपाकघरातील सर्व कामं आवरली आणि त्यानंतर स्वतःच्या खोलीत येऊन झोपली. दुसऱ्या दिवशी सकाळी साक्षी लवकरच उठली आणि पटापट तिची सर्व कामे उरकली. रमेश तिच्याजवळ बोलण्याचा प्रयत्न करत होता, पण साक्षी त्याच्याजवळ काही न बोलता ऑफिसला निघून गेली. असे 2 दिवस साक्षी लवकर उठून ऑफिसला जात होती, पण आज ती आरामात झोपली होती. रमेश आपल्या रूममध्ये येऊन बघतो तर त्याला साक्षी झोपलेली दिसली. त्याने घड्याळाकडे पाहिलं तर तिची ऑफिसमध्ये जाण्याची वेळ निघून गेली होती. म्हणून रमेशने साक्षीला उठवलं आणि विचारू लागला की आज ऑफिसला सुट्टी घेतली आहेस का? तेव्हा साक्षी हसत म्हणाली, हो, मी खूप मोठी सुट्टी घेतली आहे. त्यावर रमेश तिला काळजीने विचारू लागला, म्हणजे तब्येत तर ठीक आहे ना तुझी? काही होत आहे का तुला? त्यावर साक्षी म्हणाली, याआधी तर कधी तुम्हाला माझ्या तब्येतीची काळजी वाटली नव्हती. त्यावर रमेश स्वतःची नजर चोरत म्हणाला, अगं सोड ना त्या जुन्या गोष्टी. मोठ्या सुट्टीचा काय प्लॅन आहे ते सांग. साक्षी रिलॅक्स होऊन म्हणाली, मी 5 वर्षाची विदाऊट पे सुट्टी घेतली आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, ज्या कंपनीमध्ये मी नोकरी करते ती कंपनी माझ्या वडिलांच्या मित्राची आहे. त्यामुळे माझं लिव्ह ॲप्लिकेशन अगदी सहजपणे मंजूर झालं आहे. साक्षीचं असं बोलणं ऐकून रमेशच्या चेहऱ्यावरचे रंग उडाले. तो म्हणू लागला की ही काय गंमत आहे साक्षी, 5 वर्षाची सुट्टी? तू काय वेडी आहेस का? तुला माहीत आहे ना अजून आपला फ्लॅट आणि कारचे EMI चालू आहेत आणि तसंच मुलांच्या शाळेची फी किती वाढली आहे. हे सगळं माझ्या एकट्याच्या पगारामध्ये कसं काय मॅनेज होईल? रमेशचं बोलणं ऐकून साक्षी हसली आणि म्हणाली, अहो तुम्ही हे काय म्हणत आहात? तुम्हीच तर बोलत होतात ना की हे घर माझ्या सॅलरीवर चालत नाही, म्हणून मी तर फक्त माझी हाऊस पूर्ण करण्यासाठी ऑफिसला जाते आणि हो, आता मात्र 5 वर्षे मी नक्कीच माझी हाऊस पूर्ण करणार आहे. असं बोलून साक्षी रमेशकडे बघून स्वयंपाकघरात निघून गेली. पण रमेशला मात्र चांगलाच घाम फुटला होता. त्या दिवशी तो सुद्धा ऑफिसला गेला नाही. मुलं शाळेत गेल्यानंतर रमेश साक्षीच्या खोलीत गेला आणि तिला समजावू लागला की हे बघ साक्षी, माझी चुकी झाली. मी तुला समजून घ्यायला हवं होतं. तू या घरासाठी खूप काही करतेस याची मला जाणीव झाली आहे. तू स्वयंपाकघरात गेल्यावर मी बसून मला मिळणारी सॅलरी आणि आपला सर्व खर्च काढला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मुलांचे शिक्षण, गाडीचा हप्ता आणि आपले खर्च इतकंच माझ्या सॅलरीतून भागलं जातं आणि आपल्या घराचा हप्ता तुझ्या सॅलरीमधून निघून जातो. आपलं घर वाचवायचं असेल तर तुला ऑफिसला जावं लागेल, नाहीतर आपलं घर तर विस्कटून जाईलच. पण इतर खर्च भागवण्यासाठी मला माझी कारसुद्धा विकावी लागेल. त्यामुळे माझे स्टेटससुद्धा कमी होईल. आता मला कळालं की माझं स्टेटससुद्धा तुझ्यावरच अवलंबून आहे, म्हणून मी तुझ्यापुढे हात जोडतो, पण तू सुट्टी न घेता ऑफिस जॉईन कर. त्या दिवसापासून रमेश घरातील प्रत्येक कामांमध्ये साक्षीची मदत करू लागला. आता साक्षीची होणारी दमछाक कमी झाली. तेव्हा साक्षी रमेशला म्हणाली, अहो मी आज सहजच सुट्टी घेतली होती. मी मोठ्या सुट्टीसाठी कोणताही अर्ज केला नव्हता. तुम्हाला फक्त तुमच्या कर्तव्याची जाणीव व्हावी एवढंच मला अपेक्षित होतं. बाकी मला माझ्या कामात तुमची काहीच मदत नको. प्रत्येक स्त्री म्हणजे काम करणारी मशीन नाही. तिलाही काहीतरी भावना आहेत. तिच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी. साक्षी रमेशबरोबर जशी वागली त्यामुळे तिने जे काही केलं ते बरोबर आहे का? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, आमची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.